हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि आज मी तुमच्यासोबत एका अशा विषयावर बोलणार आहे ज्या विषयावरती कदाचित लोक बोलत नाहीत आणि बोलले तर आपण त्यांच्यावरती सहजासहजी विश्वास ठेवत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती अशी असते जिच्यावरती आपण डिपेंड असतो कुठल्या ना कुठल्या प्रकारे. म्हणजे कधी कधी इमोशनली, कधी कधी मेंटली, कधी कधी फिजिकली, तर कधी कधी फायनान्शियली. पण ज्या दिवशी ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग नसेल, ज्या दिवशी ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल, त्या दिवशी काय बऱ्याच लोकांचं आयुष्य तिथेच थांबतं. एखाद्याचा सपोर्ट शोधणं, एखाद्याचं प्रेम शोधणं, एखाद्याची साथ शोधणं, याच्यामध्ये वाईट काहीच नसतं, याच्यात चुकीचं काहीच नसतं. पण चूक केव्हा होते माहिती आहे? ज्या वेळेला हे डिपेंड राहणं आपल्यासाठी नेसेसिटी बनते आणि नेसेसिटी नेहमी ॲडिक्शन बनत जाते आणि ॲडिक्शन तुम्हाला कधीच फ्रीडम मिळू देत नाही. म्हणून जर तुम्ही या कुठल्याही बाबतीत कोणावरतीही डिपेंड असाल तर आजपासून स्वतःला सावरायला सुरुवात करा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण इमोशनली डिपेंड कसे असतो पहा. एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर मेसेज केला तर आपला मूड एकदम झकास असा फ्रेशवाला. पण जर आपल्या मेसेजला रिप्लाय नाही केला तर आपल्याला लगेच एन्झायटी फील व्हायला लागते. त्या व्यक्तीचं स्टेटस पाहून आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो की या स्टेटसचा अर्थ काय असेल, मग माझ्यासाठी असेल का तो स्टेटस, मला टॉन्टिंग असेल का, की मला इग्नोर करणं असेल का, की मला हर्ट करणं असेल का. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्या व्यक्तीचं अप्रूव्हल किंवा त्या व्यक्तीचं अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग ही गोष्ट कुठे ना कुठेतरी ज्या वेळेला त्या व्यक्तीचं अटेन्शन आपल्याला मिळत नाही, आपल्या सेल्फ वर्थवरती आपल्याला सेल्फ डाऊट करण्यासाठी कारणीभूत ठरते आणि मग इथूनच खरी सुरुवात होते, ती म्हणजे आपला आत्मविश्वास डळमळीत व्हायला. आणि एक दिवस असं करता करता आपला आत्मविश्वास अशा पद्धतीने संपून जातो की आपण लाईफमध्ये काहीतरी करू शकतो किंवा हे आपलं आयुष्य आहे आणि आपण ते स्वतःच्या हिमतीवरती जगू शकतो, हा विश्वास आपण पूर्णपणे गमावलेला असतो. दुसरी गोष्ट येते मेंटली डिपेंडंट असणं. मेंटली डिपेंडंट असणं म्हणजे काय? अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीवरती डिपेंड राहणं. आता पहा, आपण लाईफमध्ये काहीतरी करायचं म्हटलं तर सल्ला घेणं याच्यात चुकीचं काही नसतं. आपण ज्यावेळेला कोणाशी तरी सल्ला मसलत करतो, कोणाला तरी ॲडवाईससाठी विचारतो, सल्ल्यासाठी विचारतो, ती मॅच्युरिटी असते. पण ज्या वेळेला आपण अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी कोणावरती तरी अवलंबून राहतो ना, तेव्हा ती मॅच्युरिटी नाही, ती इन्सिक्युरिटी असते. आणि एक दिवस असा येतो की आपण आपले निर्णय घेणं कम्प्लिटली बंद करतो. म्हणजे आपण अशा सिच्युएशनमध्ये स्टक होतो की छोट्यातली छोटी गोष्ट जी आपल्याला माहिती की ही आत्ता आपण करायला पाहिजे, पण आपली हिंमत होत नाही ती गोष्ट करण्याची, कारण आपण कम्प्लिटली त्या डिसिजनसाठी दुसऱ्या कोणावरती तरी अवलंबून असतो. आणि आपल्या आयुष्यातला कितीतरी वेळ आपण फक्त तो डिसिजन घेण्यासाठी, ती व्यक्ती भेटेपर्यंत, ती व्यक्ती बोलेपर्यंत, त्या व्यक्तीशी डिस्कस करेपर्यंतचा जो वेळ आहे तो असाच वाया घालवतो. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ज्या व्यक्तीकडे तिचे स्वतःचे निर्णय नसतात त्या व्यक्तीकडे तिचं स्वतःचं आयुष्य नसतं. तिसरी गोष्ट येते फिजिकल डिपेंडन्सी. आता फिजिकल डिपेंडन्सीमध्ये दोन वेगवेगळ्या सिच्युएशन असू शकतात. एक तर आपण फिजिकली सध्या त्या सिच्युएशनमध्येच नाही आहे की आपण स्वतःची हेल्प करू शकू. रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये अशी गोष्ट घडावी आपल्यासोबत असं मला वाटतं. कारण आयुष्यामध्ये कधी कधी अशी काही मेडिकल सिच्युएशन येते लाईफमध्ये की ज्या वेळेला आपल्याला कम्प्लिटली डिपेंड राहावं लागतं दुसऱ्यांवरती, कारण आपली बॉडी त्यावेळेला आपल्याला साथ देत नाही आणि त्यावेळेला आपल्याला मदत घेणं हे गरजेचं असतं. आणि सगळ्यात खराबवाला फील तो असतो की माझं शरीर माझ्यासोबत नाही आहे. म्हणजे पहा ना, ज्या वेळेला आपली डेथ पण होते त्यावेळेला काय होतं, आपलं शरीर काम करणं बंद होतं. सो माझं शरीर माझ्यासोबत नाही आहे, हा सगळ्यात खराबवाला फील असतो असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतं. आणि याच्यातली जी दुसरी गोष्ट आहे ना, जी मी फिजिकल डिपेंडन्सीमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे आपल्याला लाईफमध्ये कुठलीही गोष्ट करायची स्वतःसाठी सुद्धा जिथे आपण फिजिकली प्रेझेंट असणं किंवा फिजिकली काही गोष्टी, काही कष्ट घेणं गरजेचं आहे, तिथे सुद्धा आपण दुसऱ्यावरती डिपेंड असणं. उदाहरणार्थ, मला कोणीतरी उठवलं तरच मी सकाळी लवकर उठेन, मला कोणीतरी पुश केलं तरच मी व्यायामासाठी जाईन, माझ्यासोबत कोणीतरी असेल तरच मी अभ्यासाला बसेन, मला सातत्याने कोणी आठवण करून दिली तरच मी हेल्दी खाईन, सतत सतत मला कोणीतरी सांगितलं की तू इम्पॉर्टंट आहे, स्वतःला जपणं गरजेचं आहे, तरच मी स्वतःची काळजी घेईन. हे असते फिजिकल डिपेंडन्सी. आणि हे ऐकायला खूप इझी वाटतं, ऐकायला छानही वाटतं की हां, की कोणीतरी आहे म्हणून ॲटलिस्ट आपण सुरुवात केली आहे. सुरुवात करेपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की आपण डिसिप्लिन बिल्ड करत आहे, त्यावेळेला ॲक्च्युली आपण डिसिप्लिनने
तर आपण डिपेंडन्सी बिल्ड करत असतो. कारण ज्या दिवशी तुम्हाला उठवणारी, तुम्हाला जिमला घेऊन जाणारी, तुमच्यासोबत अभ्यासाला बसणारी व्यक्ती नसेल ना, त्या दिवशी तुमची अख्खी सिस्टीम क्रॅश होऊन जाते. त्यामुळे एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची, सुरुवातीसाठी हेल्प घेणं ठीक आहे, पण कम्प्लिटली डिपेंड राहू नका. स्वतःचे स्वतः अलार्म सेट करायला शिका, स्वतःचं स्वतः उठायला शिका, स्वतःचं स्वतःला पुश करायला शिका, तर लाईफमध्ये काहीतरी अचीव करू शकाल. आणि त्याच्यानंतर येते चौथी गोष्ट, ती म्हणजे फायनान्शियल डिपेंडन्सी. आणि फायनान्शियल डिपेंडन्सी मला असं वाटतं की आयुष्यातली इतकी खराब गोष्ट आहे. एक कटू सत्य, ज्या वेळेला तुमचा खर्च, तुमची स्वप्न, तुम्हाला ज्या पण तुमच्या गरजा आहेत, याच्यासाठी लागणारा पैसा, याच्यासाठी ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून असतात ना, तुमचा आतला आवाज ना कुठेतरी हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातो. तुम्ही नाही म्हणू शकत नाही बऱ्याच गोष्टींना. मी तर अशा खूप केसेस पाहिल्यात की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फायनान्शियली काही हेल्प केली असेल, तर ज्या व्यक्तीने हेल्प केलेली आहे ना, ती व्यक्ती इतका अधिकार गाजवते की समोरच्या माणसाने कसं वागायचं, काय बोलायचं, कोणाशी बोलायचं, कुठे जायचं, काय घालायचं आणि काय निर्णय घ्यायचे, या सगळ्या गोष्टी तो माणूस डिसाईड करतो. म्हणजे ज्यावेळेला आपण फायनान्शियली कोणावरती तरी डिपेंड असतो ना, आपल्याला त्याचा पूर्णपणे ऐकण्यात राहावं लागतं. त्याच्यामुळे थोडेसे का असे ना, स्वतःचे स्वतः पैसे कमवायला शिका, फायनान्शियली इंडिपेंडंट बनायला शिका. कारण ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे स्वातंत्र्य नाही. मला हे मान्य आहे की पैशाने सगळी सुख विकत घेता येत नाहीत, ठीक आहे, असं असेलही, पण पैशाने एक गोष्ट नक्की विकत घेता येते, ती म्हणजे चॉईसेस. ज्या माणसाकडे पैसा असतो ना, त्याच्याकडे चॉईस असते. ज्या माणसाकडे पैसा नसतो ना, त्याच्याकडे कुठलीही चॉईस नसते. त्याच्यासमोर जी सिच्युएशन येईल ती त्याला फेस करावी लागते. त्याला जर गुलाम बनून राहायची वेळ आली तर त्याला तेही करावं लागतं. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या की स्वतःचं काहीतरी ठरवा, स्वतःच्या लाईफमध्ये स्वतःचं काहीतरी असं कमवायला सुरुवात करा. कारण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकाच गोष्टीची गॅरंटी असते की आपल्यासोबत दुसरं कोणीही नसेल, आपल्यासोबत फक्त आणि फक्त आपण स्वतः असतो. मग आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे, याच्यासाठी एक ॲक्टिव्ह फ्रेमवर्क देते. इमोशनल इंडिपेंडंट बनायला शिका, स्वतःच्या इमोशन्सवरती काम करायला शिका. आपण माणूस आहोत, आपण इमोशनल असणं हे नॅचरल आहे. ऑब्वियसली आपण इमोशनली कनेक्ट असतो, इमोशनली बऱ्याच गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळेला इमोशनल सपोर्टची गरज पडते, इथंपर्यंत सगळं ठीक आहे. पण कोणावरती इतकं इमोशनली डिपेंड होऊ नका की तुम्ही कधी हसायचं, तुम्ही कधी रडायचं, तुम्हाला कुठल्या वेळेला काय फील झालं पाहिजे, हे सुद्धा ती व्यक्ती डिसाईड करेल. कारण मी माझ्यासोबत असे लोक पाहिलेले आहेत की आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण समोर असताना सुद्धा ती व्यक्ती त्या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकत नाही आहे. कारण इमोशनली ती दुसऱ्या व्यक्तीवरती इतकी डिपेंड आहे की ती दुसरी व्यक्ती तिला त्या क्षणाचा आनंद घेऊ देत नाही. त्यामुळे स्वतःच्या इमोशन्सवरती इतकं काम करा की कधीच लाईफमध्ये अशी वेळ येऊ नये की मी इमोशनली कोणावरती ती इतकी डिपेंड आहे की फक्त त्या व्यक्तीच्या हो नावरती माझं हसणं, माझ्या चेहऱ्यावरती एक हास्याची लकीर येणार की नाही, हे सुद्धा डिसाईड होईल. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. दररोज ॲटलिस्ट एक तरी छोटासा का होईना स्वतःसाठी एक निर्णय घ्यायला सुरुवात करा. ज्यावेळेला तुम्ही हे छोटे छोटे निर्णय घ्यायला लागाल, फॉलो करायला लागाल, त्यावेळेला एक कॉन्फिडन्स येईल तुम्हाला की हां, मी पण निर्णय घेऊ शकेन. त्यावेळेला तुम्हाला कळेल की हां, मला पण माझ्या लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे, काय नाही करायचं, मला काय हवं आहे, काय नको आहे, हे मी डिसाईड करू शकेन. माझ्यासाठी चांगलं वाईट काय आहे हे मला कळेल. एक छोटासा किस्सा मला आठवतो. जान्हवी कपूरच्या इंटरव्ह्यूची एक शॉर्ट क्लिप मी पाहिलेली. त्याच्यामध्ये तिने सांगितलं होतं की मला प्रत्येक गोष्टीसाठी आईवरती इतकी डिपेंड राहायची सवय होती की मी कधीच लाईफमध्ये कुठलाच डिसिजन स्वतःहून घेतला नाही. पण ज्यावेळेला माझी आई अचानक गेली, त्याच्यानंतर मला इतका त्रास झाला. कारण याच्यापूर्वी माझे सगळे डिसिजन ती घ्यायची आणि त्यामुळे नंतर जेव्हा मी स्वतः डिसिजन घ्यायला लागले, त्यावेळेला माझे इतके डिसिजन चुकले आणि त्याचा मला इतका त्रास झाला. मग मला हे सगळं शिकण्यासाठी खूप काही फेस करावं लागलं. ज्यावेळेला एखादे आईवडील आपल्या लहान मुलांना स्वतः निर्णय घ्यायला सांगतात ना, त्यावेळेला त्यांचा हेतू हा नसतो की माझ्या मुलाला त्रास व्हावा, माझ्या मुलाला मी इग्नोर करतोय किंवा इग्नोर करते हे फील व्हावं. त्यांचं म्हणणं एकच असतं की उद्या ज्या समाजामध्ये माझ्या मुलाला माझ्याशिवाय राहावं लागणार आहे, त्या समाजामध्ये कसं वावरायचं, माणसं कशी ओळखायची, हे माझ्या मुलीला कळलं पाहिजे. हा त्या पाठीमागचा हेतू असतो. त्यामुळे स्वतःचे ॲटलिस्ट एक छोटा डिसिजन घ्यायला सुरुवात करा. आपोआप तुम्हाला सवय लागेल आणि मग आयुष्यातले मोठे निर्णय घेताना तुम्हाला भीती वाटणार नाही. त्याच्यानंतर फिजिकल डिपेंडन्सी. लाईफमध्ये एक गोष्ट जी तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहते ती म्हणजे तुमचं शरीर.
आणि जर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेता येत नसेल, तुमचा जगूनच काही फायदा नाही. कारण ज्या दिवशी तुमचं शरीर काम करणं सोडून देईल, तो दिवस तुमच्यासाठी इतका खराब असेल. ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागेल प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला लाचार व्हावं लागेल आणि तुमची प्रत्येक गोष्ट दुसऱ्या व्यक्तीवरती डिपेंडंट असेल ना, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीराची व्हॅल्यू कळेल. की कालपर्यंत जे पाय माझ्यासोबत होते, त्या पायांबद्दल मी कधीच आभार मानले नाहीत, त्या पायांबद्दल मला कधीच वेगळं काही वाटलं नाही. पण ज्या दिवशी माझे पाय चालायचे बंद होतील, त्या दिवशी कळेल की माझे पाय माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आपल्या शरीरातला एक एक अवयव जो प्रॉपरली काम करतोय, आपल्याला तोपर्यंत त्याची व्हॅल्यू कळत नाही जोपर्यंत तो काम करायचं बंद करत नाही. आणि ती वेळ येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आत्तापासूनच स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. जी गोष्ट तुमच्या शरीरासाठी बनलेली नाही आहे तिचं सेवन करू नका. जी गोष्ट तुमच्या शरीरासाठी योग्य नाही अशा गोष्टींपासून कटाक्षाने स्वतःला दूर ठेवा. थोडं आपल्याला सुरुवातीला वाटतं की हे कठीण आहे वगैरे, काहीही कठीण नसतं, फक्त सुरुवात करायची गरज असते. एकदा सुरुवात केली की सगळ्या गोष्टी स्मूथली होत जातात. आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट ती म्हणजे फायनान्शियल डिपेंडन्सीसाठी काही का असेना स्वतःचं स्वतः काम करायला लागा. थोडे पैसे का असेना स्वतःसाठी कमवायला लागा, स्वतःसाठी सेव्ह करायला लागा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या कष्टाचे 10 रुपयेसुद्धा कमवाल ना, त्याचा आनंद हा तुम्हाला दुसऱ्या कोणीतरी दिलेल्या लाख रुपयांपेक्षा मोठा असेल. ट्रस्ट मी, कारण मी ते एक्सपिरियन्स केले माझ्या लाईफमध्ये म्हणून सांगते. हां, आता काही लोक असतात खूपच असे बिंदास की दुसऱ्याच्या पैशावरती हे आपण टेन्शन घेत नाही, मजा मारू. पण ज्या दिवशी तो तुमचा इन्कम सोर्स बंद होईल, त्या दिवशी तुमची हालत काय होणार आहे हे तुम्हालाही माहिती नाही. त्यामुळे स्वतःसाठी थोडंफार कमावणं, स्वतःसाठी थोडंफार सेव्ह करून ठेवणं हे लवकर शिकून घ्या. ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगितल्या, या गोष्टी तुम्हाला डिपेंडंटपासून पॉवरफुल बनण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल करतील. आणि लक्षात ठेवा, स्वतःचं अस्तित्व हे कधीच दुसऱ्याच्या दयेवरती अवलंबून असू नये. तुमची सेल्फ वर्थ तुम्ही डिसाईड करणार आहात, बाकीचे लोक नाही. तुम्हाला काय फील होते आणि काय फील व्हायला पाहिजे हे तुम्ही डिसाईड करणार आहात, बाकीचे लोक नाही. नाही तर खूप वेळा आयुष्यामध्ये ज्यावेळेला आनंदाचे क्षण असतात ना, तेव्हासुद्धा आपण रडत बसतो, कारण फक्त दुसऱ्या व्यक्तीला वाटत असते की या माणसाने या क्षणाचा आनंद घेऊ नये. मी अजूनही जाता सांगते, नाती जपू नका असं मी म्हणत नाही आहे, प्रेम करू नका असं मी म्हणत नाही आहे, आपली माणसं सांभाळू नका असं मी म्हणत नाही आहे. पण डिपेंड राहणं, त्या डिपेंडन्सीचं नेसेसिटीमध्ये रूपांतर होणं, ही नेसेसिटी तुमचं ॲडिक्शन बनणं, ही गोष्ट चुकीची आहे जी तुम्हाला जगू देणार नाही. आणि जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला डिपेंडंट नाही, इंडिपेंडंट बनावं लागेल. जर तुम्हाला हा थॉट पटला असेल तर इंडिपेंडंट असं लिहायला विसरू नका. बाकी या विषयावरती तुमचं मत काय आहे हे मला बिनधास्तपणे कमेंटमध्ये सांगू शकता, कारण ऑब्व्हियसली तुमच्या मतांमधून, तुमच्या कमेंटमधून कदाचित तुमचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो सुद्धा मला समजेल आणि निश्चितपणे त्याची मला सुद्धा माझ्या लाईफमध्ये हेल्प होईल. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी जगा आणि डिपेंडंटने पॉवरफुल बना. बाय.